प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अनेक लोकांपर्यंत हे चॅनल आपण पोचूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत वचन अनेक लोकांपर्यंत पोचेल. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं आपलं फेसबुक पेज देखील आहे, ते देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्चचे अधिकृत नंबर आहेत. तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, अनेक साक्षी घडत आहेत आणि भरपूर साक्षी आहेत. तरी आपण थोड्या साक्षी आपण दरवेळेस घेणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये माझ्या जीवनामध्ये घडलेली अधिक साक्ष आहे की एक म्हणजे मी इन्शुरन्सचं देखील त्या ठिकाणामध्ये काम करतो. ते काम करत असताना माझे एक विद्यार्थिनी आहेत, त्यांचं देखील त्या ठिकाणामध्ये इन्शुरन्स करायचा होता आणि त्यांनी काही पैसे माझ्या अकाउंटवर पाठवले होते त्यांच्या इन्शुरन्ससाठी. आणि ते पैसे माझ्या अकाउंटवर पाठवल्यानंतर 3 वाजता आम्ही ते ऑफिसमध्ये जाऊन सगळं करणार होतो आणि 2 वाजता अचानक माझा मेसेज आला आणि ते जे पैसे आले होते ते सगळे पैसे कट झाले आणि मला एकदम कळेना, म्हटलं कसं काय झालं एकदम. आणि मी थोडंसं घाबरलो. बँकेत फोन केला, तिकडं इन्शुरन्स ऑफिसमध्ये फोन केला आणि मला कळेना नेमकं काय झालं ते. आणि मोठी अमाऊंट होती आणि ती अमाऊंट अचानक सगळी कट झाल्यामुळे मला कळेना काय करायचं. पण त्या परिस्थितीमध्ये मी देवाला धन्यवाद दिले. देवाला म्हटलं सगळं काही गोष्टी प्रभू तू करणार आहेस. आणि त्या ठिकाणामध्ये जे स्टुडंट होते त्या पॅरेंट्सला, त्यांच्या मम्मीला मी फोन केला, त्यांना सगळं सांगितलं असं असं झालेलं आहे. पण प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर आपल्याबरोबर असतो त्यावेळेस अद्भुत कार्य घडतं. आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं त्यावेळेस पहिला शब्द त्यांचा होता की सर तुम्ही काहीही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, राहू दे, तुमचा हप्ता कट झाला असेल तर होऊ दे, आपण नंतर बघू, पण तुम्ही पैशाचं काहीही टेन्शन घेऊ नका. लक्षात ठेवा, इतका अद्भुत शब्द त्या माझ्या स्टुडंटच्या मम्मीने मला सांगितला. आणि सर्व गौरव परमेश्वराला देतो. मी त्या ठिकाणामध्ये प्रोसेस केली, एक लेटर देखील लिहून दिलं की ते अमाऊंट माझी आली नव्हती आणि ते कंपनीने कट करू नये म्हणून. आणि काल शनिवारी परमेश्वराने त्याचं उत्तर दिलं आणि त्यांनी मेसेज केला की पुढच्या 24 ते 48 तासामध्ये तुमची कट झालेली अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमध्ये ब्रदर जोएल आणि त्या जोएलची पत्नी सिस्टर सोनाली ह्या प्रेग्नंट होत्या आणि त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांनी बरेच कॉम्प्लिकेशन्स सांगितले होते, काहीतरी प्रॉब्लेम येईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि एवढंच नाही तर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टरांनी असं देखील सांगितलं होतं की बाळाला एका ठिकाणामध्ये दुसऱ्या मोठ्या दवाखान्यामध्ये कुठेतरी ठेवावं लागेल आणि आई दुसरीकडे कुठेतरी असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या होत्या. पण परमेश्वर अद्भुत कार्य करतो. सर्व मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होती. सिस्टर सोनाली यांच्या प्रेग्नन्सीसाठी मंडळी प्रार्थना करत होती आणि या शुक्रवारी परमेश्वराने मोठी साक्ष या जाधव कुटुंबामध्ये घडवली आणि शुक्रवारी त्यांना सुंदरसा एक मुलगा देऊन आशीर्वादित केलं. कुठलेही कॉम्प्लिकेशन झाले नाही, बाळ आणि आईला कुठेही वेगवेगळ्या ठिकाणामध्ये ठेवावं लागलं नाही. तर सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आज ब्रदर जोएल वसई या ठिकाणातून आपल्यामध्ये आलेले आहेत. मागील काही दिवसापूर्वी ते भारताच्या बाहेर त्या ठिकाणामध्ये जॉब करतात, तर त्या ठिकाणामध्ये ते अडकलेले देखील होते. पण परमेश्वराच्या दयेकृपेने ते आज सुखरूपरित्या भारतामध्ये आले. आणि एवढंच नाही तर ते आज पुन्हा एकदा आपल्या शिलोह कुटुंबामध्ये देखील आलेले आहेत. आणि एवढंच नाही तर परमेश्वराने त्यांना अजून एक सुंदरशी 4 व्हीलर कार देऊन परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि जाताना त्यांनी आणलेले पेढे देखील आपण खाऊन जाणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर डोंगरे आहेत, ते यावेळी एक साक्ष सांगतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे नावाचे स्तवन करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे. प्रभू तुला धन्यवाद देते, सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानते. अब पराजय नहीं मेरा नाम, मैं बना हूँ करने अद्भुत काम. यीशु ने मुझे दिया नया नाम विजेता. हालेलुया. प्रभू परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याचे गौरव करते. कारण बलाने नाही, पराक्रमाने नाही, बुद्धीने नाही, ज्ञानाने नाही, केवळ देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते.
मी प्रभू परमेश्वराच्या नावाला सर्व गौरव सन्मान देते. आज आपल्या चर्चमध्ये मंडळीमध्ये उभं राहून हे बोलण्याची माझी योग्यता नाही, परंतु परमेश्वराने मला योग्य बनवलेलं आहे प्रियांनो. आणि खरोखर जो कोणी परमेश्वराच्या राज्यात काम करतो, परमेश्वर त्याचं प्रतिफळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही. मी प्रभूला धन्यवाद देते. 1 इयरचं ट्रेनिंग वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री आणि तसंच ग्लोरियस इंटरनॅशनल बायबल स्कूल कॉलेज या ठिकाणचे फाउंडर पास्टर रेव्हरंड पॉल बनकर सर, प्रोफेसर डॉक्टर अनिस सर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 इयरचा हा कोर्स CTHचा कंप्लीट करण्यासाठी मला प्रभूने सहाय्य केलं. आणि मी फक्त कंप्लीटच करू पाहत होते, परंतु या ठिकाणामध्ये मला 2य क्रमांकाने परमेश्वराने उत्तीर्ण केलं आणि परमेश्वराने हा सन्मान मला दिला, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. अनेक लोकांनी यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं, जवळजवळ 70-50 लोक यामध्ये होते, परंतु शेवटपर्यंत टिकू शकले नाही. आणि सुरुवातीलाच पास्टरने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला खूप अडचणी येणार आहेत, परंतु तुम्ही स्थिर राहा, हे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. तसंच मी बऱ्याच वेळा हे ट्रेनिंग करण्याचा विचार करत होते. अनेकांनी मला सांगितलं होतं, परंतु मी तेव्हा दुर्लक्ष करत होते. परंतु परमेश्वर आपल्या नावाची थोरवी वचनाहून वाढवतो, तो आपल्या वचनाला सन्मान देतो. आणि सोने रुपये घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. प्रियानो, या काळात गरज आहे आम्ही स्वतः वचन शिकून येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला स्वतःला सामोरं जायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून वचनाचं शिक्षण आम्हाला खरोखर गरजेचं आहे. आणि खरोखर माझे प्रियजन, माझे अनेक सेवक, पास्टर्स आणि मैत्रिणी त्यांनी मला सहकार्य केलं आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मला पुढं सपोर्ट केला. आणि या सगळ्या गोष्टीमुळं आज मी परमेश्वराच्या राज्यामध्ये उत्तम कामकरी बनण्यासाठी ही कृपा मला त्याने पुरवलेली आहे. याचं सर्व गौरव आणि श्रेय मी परमेश्वराला देते. त्यामध्ये राधिका आहे, ती साक्ष सांगेल. सर्वांना प्रेज द लॉर्ड. मी कुणी नवीन नाही तर तुमचीच आहे. बऱ्याच दिवसापासून खूप प्रॉब्लेममधून मी जात होते. काही जणांना माहीत पण नव्हतं, पण परमेश्वराला खरंच खूप धन्यवाद की तुमच्यासारखे खूप चांगले लोक त्यांनी मला दिलेले आहेत. वेळोवेळी माझी काळजी घेतली. प्रार्थनेद्वारे तुम्ही मला वर उचललं आणि तुमच्या सगळ्या प्रार्थनेचं फळ जे आज मी इथं आहे. मला फक्त आज तुम्हाला प्रभूमध्ये एकच सांगू द्या प्रियानो, कदाचित लीडिंग करताना मला हे त्या दिवशी सांगणं सुचेल. मी लीडिंग कधी करेल मला माहीत नाही, पण एक शब्द मी तुम्हाला इथं सांगते, जे तुम्ही आज इथं साधेपणाने आलात, खरंच साधेपणानेच आलात प्रियानो. तुम्ही लंगडत नाही आलात, श्वास घेत धापा टाकत नाही आलात. त्याचा उपयोग करून घ्या. रडा, ओरडा, परमेश्वराच्या मंदिरात हात उभा राहा. त्याने आराधना करण्यासाठी तुम्हाला मला संधी दिली आहे, तर त्या संधीचा वापर करा प्रियानो. आज इथं जर तुम्ही मंदिरात आलात तर परमेश्वराची महान योजना आहे. आज मी रडत होते घरात, किती मी ड्युटीला जात नव्हते, घरात बसत होते, पण मला इथं येता येत नव्हतं. पण आज मी देवाकडं म्हणलं, मी कशी का असे ना, मी जशी कशी आहे तुझ्या मंदिरात मी आज येणार आहे, कारण तू माझ्या सुंदरतेला नाही तर माझं हृदय तू पाहशील. आणि परमेश्वराने ड्रेस घातला होता प्रियानो. मी बेडवरती झोपलेच होते. मी आंटींना मेसेज पण केला होता, मी ऑनलाईन चर्च अटेंड करते, तुम्ही माझी प्रार्थनेत आठवण ठेवा. पण प्रियानो, परमेश्वराने आज माझ्यासाठी हा दिवस राखून ठेवला होता. तुम्ही जे माझ्यासाठी प्रार्थना केल्या होत्या त्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला इथं दाखवायचं होतं प्रियानो. आणि मला इथं परमेश्वराने त्याचा गौरव करण्यासाठी इथं आणलेलं आहे प्रियानो. मी सगळे गौरव परमेश्वराला देते. आणि प्रभूमध्ये मी विशेष करून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते प्रियानो, की इतके सुंदर, चांगले आणि प्रार्थनेत उचलून धरणारे लोक मिळण्यासाठी देखील परमेश्वराची कृपा आपल्याला लागते. वेळोवेळी मी विशेष आठवण करेन. पास्टर, मी प्रभूमध्ये तुमचे आभार मानते. तुम्ही मला आज पहिल्यांदाच बघत आहेत. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली होती. राधिका हे नाव माझं आहे पास्टर. आणि पास्टरांनी प्रार्थना केल्यापासून जे वेगवेगळे बदल झाले, त्या बदलाचा परिणाम आज इथं आहे प्रियानो. तुम्ही असंच माझ्यासाठी प्रार्थना करा की जेणेकरून इथून पुढचा एकही रविवार मला घरात थांबायचं नाही आहे प्रियानो. प्रभूमध्ये एवढी एकच विनंती मी तुमच्या समोर करत आहे. या सर्व मान महिमा मी केवळ परमेश्वराला देते.
त्या दिवशी आम्ही प्रार्थना केली, राधिकाला बोलता येत नव्हतं, राधिकाला दम लागला होता, राधिकाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता प्रभू. परंतु त्यावेळेला प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनवणी केली, आमची प्रार्थना तू ऐकलीस आणि राधिकाकडून तिच्या तोंडामधून प्रभू परमेश्वर जे काही शब्द तुम्हाला सांगितले ते आम्ही तिच्याकडून आम्ही वधवून घेतलेले आहेत आणि ते तिने त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मोठ्याने तिने बोललेले आहेत. आणि आम्ही त्या ठिकाणी जाहीर केले की ती कधीही त्या ठिकाणी त्या खाट्यावरती राहणार नाही, परंतु ती उठून त्या ठिकाणी तुझा गौरव करणार आहे. आज तो दिवस आहे आणि आज ती आलेली आहे, तुझा गौरव त्या ठिकाणी ती करत आहे. तुला धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 धन्यवाद. हे लेकरू तुझ्यासाठी आहे, हे लेकरू तुझा गौरव करण्यासाठी आहे. प्रभू परमेश्वरा तिचं जीवन कलसेकरास 3:3 मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही मेलेले होता परंतु तुम्ही आता जिवंत आहात आणि तुमचं जीवन आता ख्रिस्तामध्ये ते गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. तिचं जीवन तुझ्यामध्ये गुप्त आहे प्रभू. शैतान कुठल्याही प्रकारचा प्रहार तिच्या जीवनावरती करणार नाही. हे आज आम्ही सर्वजण मंडळीमध्ये आज आम्ही जाहीर करतो आणि त्या ठिकाणी तुला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्व काळ जात. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. राधिका तू आता बरी झालेली, तू आता कधीही तुझी ती अवस्था नाही, तू सशक्त आहेस. कलसेकरास 1:22 प्रमाणे तू पवित्र आहेस, निर्दोष आहेस आणि निष्कलंक आहेस. तुझ्यामध्ये कुठलाही कलंक नाही, तुझ्यामध्ये कुठलाही दोष नाही. हे आम्ही आज जाहीर करतो. तू पण त्या ठिकाणी जाहीर केलेला आहेस आणि तू त्या ठिकाणी त्याच्यावरती तू भरोसा ठेवला आहेस. येशू ख्रिस्ताच्या थोर आणि पवित्र नावाने मागतो म्हणते, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची आणि आपल्यामध्ये त्रिभुवन पास्टर परमेश्वराचं वचन घेऊन येत असताना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. साक्षी टेस्टमनीज चर्चमध्ये पाहिजे. आलं का लक्षामध्ये? टेस्टमनी असल्या तर ते प्रभूचं मंदिर जिवंत आहे असं त्या ठिकाणी प्रभूचं त्या ठिकाणी वचन आहे. जिवंतपणा आहे त्या मंडळीमध्ये, जिवंतपणा आहे. टेस्टमनीज असल्या पाहिजेत, टेस्टमनी असल्या पाहिजेत. तेजस तू ये इकडे, इकडे वरती वरती. ह्या लेकराचं नाव मला माहित नाही, हा कोण आहे मला माहित नाही. हा त्या ठिकाणी माझ्यासमोर कधी नसतो, कधीही नसतो. तो कोण आहे मला माहित नाही. मी त्याला विचारलं, फक्त त्याचं नाव आता विचारलं. त्याचं नाव तेजस आहे. प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तो तिथे बसलेला असतो. कोणाला दिसतं का तो तिथे आहे म्हणून? दिसतं? आम्ही सर्वजण इथं प्रेझेंट वर्शिप करतो, नाचतो, सर्व करतो, सर्वजण बघतात. काय अपेक्षा असते प्रत्येकाची? काय अपेक्षा असते प्रत्येकाची? इच्छा काय असते की त्या ठिकाणी सर्वांनी त्याला पाहावं, त्याला पाहावं, त्याला पाहावं. गर्व वाटतो. मी 2 महिन्यापासून मी ह्याला भेटायचा प्रयत्न करतो. प्रत्येक पुष्कळ जणांना मी विचारलं असेल तो कोण आहे तिथं बसलेला. विचारलं मी, अनेकांना मी विचारलं. कोणी मला सांगितलं नाही त्याचं नाव काय. हा आपला करतो. आत्ता पण मी त्याला बघितलं, त्या ठिकाणी तो निघून चालला. त्याला मी बोलवलं. परमेश्वराचा गौरव करते हे लेकरू. त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी कोणीही त्याच्याकडे बघत नाही, कोणी त्याच्याकडे बघत नाही, परंतु त्या ठिकाणी तो आपलं काम करतो, परमेश्वराचा गौरव करतो. तो अत्यंत नम्र आहे. परमेश्वराने सांगितलं आज त्याचं गौरव त्या ठिकाणी केल्याशिवाय तू हिथून निघायचं नाही. ह्याचं गौरव केलं म्हणजे परमेश्वराचं गौरव केलं. परमेश्वर त्या ठिकाणी, परमेश्वराने त्या ठिकाणी माझी नजर तिथं घातली. हा अत्यंत नम्रतेने, काहीही तोंडावरती, मला तिथं तुम्ही का बसवलं, मला तिथं पुढं का बसू देत नाही, त्या ठिकाणी त्याप्रमाणे तो बसून त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव करतो. त्याप्रमाणे सर्व परमेश्वराला धन्यवाद. गॉड ब्लेस यू तेजस. परमेश्वर विशेष करून तुला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उचलणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. कळलं का? तू प्रामाणिक राहा,
आणि त्या ठिकाणी परमेश्वर तुला आशीर्वादित करेल. जा. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया आपण. ओलियाना kad man kastekle brosteleli tralla prakostana na maraide era fashi etleri marakushani na makuranda la stelele fatria tra procuraske erge dinestelele fetie trora na makurashani na makida oria na bandala liprastelele fadele elegde delesti deletni denenti derfa falak durashani na maku olbresit le entra masundala la mantulaskede. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. एशिया 45 याचं दुसरं आणि तिसरं वचन हे मी प्रार्थनेमध्ये बोललो. काय आहे ते जरा मोठ्याने. परमेश्वर म्हणतो, तो आम्हाला म्हणतो, परमेश्वर आम्हाला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन. हां, उंच सकल असलेले डोंगर ते सपाट करीन. मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन. लोखंडाचे बार किंवा लोखंडाचे सळ्या त्या ठिकाणी मी तोडून टाकीन. अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन मी तुला देईन. कोणाला म्हणत आहे? परमेश्वर आम्हाला म्हणत आहे. कशासाठी म्हणत आहे? हे फार महत्त्वाचं आहे. कशासाठी म्हणत आहे? बोला पुढे. म्हणजे तुला समजेल. आजपर्यंत आम्हाला समजलेलं नाही, आजपर्यंत समजलेलं नाही. हे आमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर आणि हे आम्हाला समजल्यानंतर, आमच्या हृदयामध्ये असल्यानंतर, त्यानंतर आम्हाला या गोष्टी समजतात आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये व्हायला लागतात. ह्यावरून तुला समजेल की आमच्या नावाने आम्हाला आमचा परमेश्वर हाक मारतो. म्हणजे आम्ही कोण आहोत? कोण आहोत? 23वा स्तोत्र दावीद काय म्हणतो? म्हणजे मी कोण आहे? आहे का नक्की? मेंढरा आहे? मेंढऱ्यासारख्या क्वालिटीज आहेत का आमच्यामध्ये? हे पुढच्या संडेला हजर राहा सर्वजण. मी सांगतो. त्या ठिकाणी काय म्हणतो तो? मेंढपाळ आहे म्हणजे आम्ही त्याचे मेंढरा आहोत. आम्ही त्याच्या पाठीमागे चालतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी? म्हणजे तुला समजेल. मेंढपाळ आपल्या मेंढरांना कशा रीतीने हाक मारतो? नावाने. म्हणजे आपण कोण आहोत? मेंढर आहोत का शेरड? शेरड आहे का? काय फरक शेरडामध्ये आणि मेंढरांमध्ये हो? का लांडगे आहेत? एक कुठलं तरी ठरवा लागेल ना, एक कुठलं तरी ठरवा लागेल. शेरड नाही म्हणलं तर मान हलवली त्या ठिकाणी, मग नंतर अशी अशी करायला त्या ठिकाणी कुठलं तर काय ते पाहिजे का नको? कोण आहोत आम्ही? मेंढर आहोत. मेंढर आहोत. उजवीकडे बसवलेले मेंढर, डावीकडे बसवलेले शेरड. शेरड आहोत. आमच्या नावाने हाक मारणारा कोण आहे? तो फक्त देव. एकाच गोष्टीला हाक मारतो, ते म्हणजे त्याच्या मेंढरांना हाक मारतो. दुसऱ्या कोणाला हाक मारत नाही. जर हाक मारली, ती हाक आम्हाला ऐकू येत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी तुलनात्मक आम्ही अभ्यास करून म्हणायचं की आम्ही त्या ठिकाणी मेंढरं नाही म्हणून आम्हाला तो आवाज ऐकू येत नाही. आम्ही शेंढरं तर आहोत, नाहीतरी लांडगे, क्रूर लांडगे आहोत. बर. आणि मग तुला मी तुझ्या नावाने हाक मारतो. हां, इस्रायलचा देव आहे? नाही नाही नाही. पुढचं का वरती काय? कशासाठी मी ह्या गोष्टी केल्या तुझ्या जीवनामध्ये? हां, येस.
पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. हां, गुप्त स्थळी लपवलेले धन परमेश्वर आम्हाला देणार आहे. हां, म्हणजे तुला समजेल की ह्या सर्व गोष्टी मी तुझ्या जीवनामध्ये करणार आहे. तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी केल्यानंतर तुला समजेल की, तुला समजेल, नाहीतर नाही समजा. तुला समजेल की काय गोष्टी समजणार आहे आम्हाला? माझ्या नावानं जे काय परमेश्वर मला हाक मारतो तो आम्हाला नंतर हे आम्हाला समजणार की तो इस्रायलाचा देव परमेश्वर आमचा प्रभू, तो आमचा देव आहे हे आम्हाला समजणार. आणि हे समजण्यासाठी तो आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी करणार आहे. डोंगर, आज जीवनामधील मोठा डोंगर त्यांनी तोडून काढला की नाही, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साक्ष दिली या ठिकाणी, झाली की नाही ती गोष्ट? तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ती गोष्ट झाली की नाही ती गोष्ट? ह्यावरून तिला समजलं आता की तो सर्व करणारा परमेश्वर तो देव आहे, देव आहे, देव आहे. साक्ष असल्या पाहिजेत, साक्ष असल्या पाहिजेत. मी सर्व साक्ष टिपून ठेवलेत बरं का. एक एक साक्ष दीड पावणे 2 तासाची साक्ष आहे. फक्त जर मी साक्ष सांगायला जर गेलो तर पूर्ण त्या ठिकाणी तो वेळ जातो. साक्ष फार महत्त्वाचे आहेत. आता तिच्या जीवनामध्ये, काय तिचं नाव? राधिका. राधिकाच्या जीवनामध्ये तुम्ही आता बघा, ह्यानंतर पाठीमागे वळून पाहणं कधीच नाही. त्या दिवशीच परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं, ज्यावेळी आपण कॉन्फरन्समध्ये होतो आणि कॉन्फरन्समध्ये तिच्याशी बोलत असताना रडत होती, तिला बोलता येत नव्हतं, दम लागला होता तिला. तिला काय झालं आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तिला काय आजार आहे काय आम्हाला माहीत नाही, परंतु आम्हाला माहिती आहे एक नाव आहे, ते येशू ख्रिस्ताचं नाव, ते सर्वांपेक्षा त्या ठिकाणी ते मोठं नाव आहे आणि त्या नावावरती आम्ही विश्वास ठेवतो. परमेश्वर सर्व करणार आहे आणि गुप्त स्थळी असणारे धन आणि निधी तो आम्हाला देणार आहे. तयारीत राहा, तयारीत राहा, तयारीत राहा, तयारीत राहा, नेहमी तयारीत राहा, नेहमी तयारीत राहा. उड्या मारायच्या तर कशावरती उड्या मारा? धन, LIC आहे, सोनं आहे, नाणं आहे, घरामध्ये एवढं आहे, एवढं सर्व प्रॉपर्टी, नाही नाही नाही, त्याच्यावरती नाही. येशू ख्रिस्ताच्या नावावरती हे करून त्याच्यावरती त्याला धरून त्या ठिकाणी उड्या मारायच्या, उड्या मारायच्या. त्या लंगड्याला बरं केलं पेत्राने, त्या ठिकाणी तो गेला त्याच्या पाठवून चाललं. हां, ही स्टार्टेड डान्सिंग, क्लॅपिंग हँड्स. सिल्वर अँड गोल्ड हॅव अन बट सच ॲज आय हॅव as I give thee, in the name of the Jesus, rise up and walk. आणि त्या ठिकाणी तो नाचू लागला आणि त्याच्या पाठी बागडू लागला. कोणामध्ये? ते येशू ख्रिस्तामध्ये. और तुम्ही काय आहे त्या ठिकाणी? ते येशू ख्रिस्ताचं नाव आणि त्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये असलेलं तो विश्वास, त्या विश्वासाने त्याला बरं केलेलं आहे. पेत्र म्हणतो आम्ही काही त्याला केलं नाही, आम्ही त्याला काही केलं नाही, आम्ही काही करू शकत नाही, नुसतं नाव सांगा आणि त्या नावावरती विश्वास ठेवण्यासाठी त्यांना सांगा. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल? त्या ठिकाणी चमत्कार होतात. तुम्ही मला ओळखता का? मला ओळखता का तुम्ही? पास्टर म्हणून नाही हो, माझं नाव काय? बरं, नाव माहीत असेल, सर्वजण ओळखतात, माझं नाव माहीत आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड पीपल, व्हेरी लवेबल पीपल यू आर. बरोबर आहे. मी पण तुम्हाला ओळखतो, मी पण तुम्हाला ओळखतो. आम्ही एकमेकांना ओळखतो म्हणजे काय? एकमेकांना ओळखतो म्हणजे काय? आमचं एकमेकाबद्दल मत आहे. बरोबर आहे. तुमचं मत माझ्याबद्दल काहीतरी आहे, माझं मत तुमच्याबद्दल काहीतरी आहे. बरोबर आहे की नाही? काय आहे हे मी सांगणार नाही, तुम्ही पण सांगू नका मला काय मत आहे, चांगलं का वाईट आहे, त्या ठिकाणी ते विचारत नाही. परंतु एकमेकाबद्दल मत असतं, एकमेकाबद्दल मत असतं. अनेक वेळा आपण एकमेकांशी संवाद करतो आणि त्याप्रमाणे आपले मत आपण व्यक्त करतो, व्यक्त करतो. आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपले मत अत्यंत उच्च स्तराचे असतील, उच्च स्तराचे आपले मत असतील. एखादा डॉक्टर असेल तर तो अत्यंत उच्च स्तराचे, त्याचे सायंटिस्ट असेल तर त्याप्रमाणे त्याचे मत असतात. आमच्याबद्दलचे मत अत्यंत वरच्या पातळीचे असतात. हे साहजिकच आहे, साहजिकच. बरं,
परंतु ह्यापेक्षा परमेश्वराचं त्याच्या प्रिय लेकरांबद्दल मत आहे. ते मत आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. ते मत आम्हाला कळायला पाहिजे. ते मत काय म्हणतो तो? प्रॉव्हर्ब्स 7 तो काय म्हणतो की त्या ठिकाणी डू नॉट थिंक युअर सेल्फ टू बी वाईज. स्वतःला शहाणा समजू नकोस. कोण म्हणते? म्हणजे त्या ठिकाणी आम्ही स्वतःला शहाणं समजतो. परमेश्वर म्हणतो तू स्वतःला शहाणं समजू नकोस. वेन यू आर नथिंग यू डोंट थिंक दॅट यू आर समथिंग. काही तू नसताना त्या ठिकाणी तू स्वतःला काहीतरी समजतोस हे असं समजू नकोस. त्या ठिकाणी नीतिसूत्रामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. परमेश्वराचं वचन आहे. ते परमेश्वराचं वचन आहे. त्याचं मत आमच्याबद्दल काहीतरी आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला त्याचं प्रतिरूपाचं बनवलं. त्याचे पुत्र व कन्या बनवलं. आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर बनवलं. आम्हाला त्याचं मन दिलं जेणेकरून आम्ही त्याच्या इच्छेनुसार आम्ही वागावं. त्याच्या आज्ञा आम्ही पाळाव्यात व त्याचे गौरव करावे. परंतु आम्ही त्याच्या इच्छेनुसार वागतो का हे आमच्या दृष्टीने आणि त्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. आर वी वॉकिंग अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड. 1:22 त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं याकोब त्या ठिकाणी दिलेलं. तिकडे जाऊ नका. त्या ठिकाणी जाऊ नका. डू नॉट बी ओनली द हिअरर्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड बट बी द डुअर्स ऑफ द वर्ड. नुसते ऐकणारे होऊ नका परंतु त्या वचनाप्रमाणे करणारे व्हा. त्या वचनाप्रमाणे केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही स्वतःची फसवणूक करून घेत नाही परंतु आम्ही देवाला प्रसन्न करतो. बरं, ह्याप्रमाणे आम्ही करतो का हे आम्ही आता पाहिलं पाहिजे. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो. आज्ञा पाळणे म्हणजे त्याच्या आज्ञामध्ये चालणे. आम्ही परमेश्वराला प्रसन्न करतो. परंतु जर आम्ही आत्म्यामध्ये चालत नाही, आम्ही देहामध्ये चालतो, तर आम्ही ख्रिस्तामध्ये नाही. रोमकरास 8:1 प्रमाणे तर आम्ही देहामध्ये चालतो व आम्ही आळशी आहोत हे सिद्ध होतं. काय परमेश्वराची इच्छा? परमेश्वराची इच्छा काय? परमेश्वराने त्याची इच्छा, त्याची योजना काय त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती योजना, ती त्याची इच्छा, ते त्याचं मत काय आहे ते त्यांनी आम्हाला त्याच्या वचनामध्ये इब्री 5:12 वास्तविक इतक्या काळामध्ये तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. ABCD लोअर KG मध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यायला पाहिजे परत असं परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी. मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. अजूनही आम्ही एकाच वर्गामध्ये आहोत. इतके वर्ष झाले तरी आम्ही लोअर KG मध्येच आहोत. हे आम्ही मान्य करायला पाहिजे. हे आमचं स्वतःचं मत नाही आहे. हे परमेश्वराचं मत आहे. ज्यांनी आपल्या मेंढरांबद्दल, ज्यांनी आपल्या लेकरांबद्दल त्या ठिकाणी हे मत त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि ते आम्हाला मान्य असलं पाहिजे. इब्री 5:13 कारण दुधावरती राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो कारण तो बालक आहे. नीतिमत्व जे आहे, नीतिमत्व वचन जे आहे रोमकरास 1:17 त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी नीतिमत्वाचा परिचय आम्हाला वचनाच्या द्वारे होतो आणि म्हणून त्या ठिकाणी ते नीतिमत्व आम्हाला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. दुधावरती राहणारा फक्त दूध पितो. त्याला वचनामधलं जे नीतिमत्व आहे, जे गहन गोष्टी आहेत त्या त्याला समजत नाही, ते नीतिमत्व समजत नाही आणि तो वचनाशी अपरिचित असतो कारण तो बालक आहे. काय नीतिमत्व? नीतिमत्व म्हणजे काय? हा परमेश्वराचा दैवी स्वभाव आहे आमच्यासोबत डील करण्याचा. तो त्याप्रमाणे, त्या नीतिमत्तेप्रमाणे त्या ठिकाणी आमच्याशी वागणूक करतो आणि म्हणून त्यांनी काय केलं, आमचं नीतिमत्व जे घाणेरडे चिंधीप्रमाणे जे होतं परंतु ते त्यांनी काढलं आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, पित्यानी ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्यामध्ये घातलेलं आहे. ख्रिस्ताचं नीतिमत्व, ख्रिस्ताचं धार्मिक स्वभाव, ख्रिस्ताचा धार्मिक स्वभाव. उदाहरणार्थ आमच्यावरती
तो प्रीतीचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला. पापासाठी कोण मरणार हो? आमच्यासाठी कोण मरणार? आम्ही घाणेरडे टाकाऊ असे आम्ही लोक, परंतु आमच्यासाठी हे प्रमाण देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला. म्हणजे त्या ठिकाणी काय, त्याचं ते नीतिमत्व आहे. किती वाईट करू दे आम्ही, पाऊस तो सर्वांवरती पाडतो, प्रीती तो सर्वांवरती करतो. मंद क्रोध आहे, दयामय आहे, सर्वदास दोष देत न राहणार आमचा परमेश्वर आहे. आमच्या पातकाच्या मनानं त्यांनी कधी आमचे पारिपत्य केले नाही. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केलेले आहे. असा कोण आहे? आमचा नीतिमान परमेश्वर आहे. सदा सर्व काळ तो त्या ठिकाणी आमच्यावरती प्रीती करतो. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून त्या वचनामध्ये नीतिमत्व, परमेश्वराचा जो स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला आढळून येतो. आणि त्या नीतिमत्व जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे. इब्री 5:14 पण ज्याचे ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. आमचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आमचे 5 सेन्सेस, आम्हाला चांगलं आणि वाईट समजण्याचा आमचा सराव झालेला आहे ते ऐकून ऐकून, आणि म्हणून आम्हाला ते जड अन्न आम्हाला चालतं. पहिल्या कोरिन्थियरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 11वा वचन. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यानंतर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. काय सांगितलं ह्या ठिकाणी? काय सांगितलं ह्या ठिकाणी? ह्या ठिकाणी सांगितलं मी मूल होतो, परंतु आता कोण झाला आहे? आता प्रौढ झालेला आहे. आय हॅव ग्रोन अप, आय हॅव ग्रोन अप, आय हॅव ग्रोन अप. मी मूल होतो तेव्हा मुलासारखं मी बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मग मुलासारखे माझे विचार असत. मूल असताना हा क्रमवारी माझ्या जीवनामध्ये होता. मुलासारखं मी बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, आणि मुलासारखे माझे विचार असत होते. पण आता मी काय झालेलो आहे त्या ठिकाणी? मी प्राऊड झालेलो आहे. प्राऊड झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे? त्या गोष्टी चालायला पाहिजे का? तशाच चालायला लहान लेकराप्रमाणे मी वागलं पाहिजे का? लहान लेकराप्रमाणे मी वागलं पाहिजे का? नाही. क्रमवारी बदलायला पाहिजे त्या ठिकाणी. ही क्रमवारी जी आहे, मुलासारखं बोलत असे, आता मी बोलणार नाही. आता मी काय करणार? मुलासारखे माझे विचार असत, मुलासारखे आता माझी बुद्धी आहे, आणि मुलासारखं शेवटी मी बोलतो. ही क्रमवारी त्या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे. ही नेमकी उलटी व्हायला पाहिजे. मुलं असताना ही क्रमवारी होती, प्राऊड झाल्यानंतर आता ही जी क्रमवारी आहे ही उलटी झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी काय झालो? प्राऊड झालो. मी आता शिक्षक होण्याच्या, प्रमोशन घेण्याच्या मी त्या ठिकाणी पातळीवरती मी जाऊन पोहोचलेलो आहे. अजूनही आम्ही मुलासारखं करतो का? हे परमेश्वर सांगतो. आता पुढे पुढे परमेश्वर सांगेल आता काय ते. जर आम्ही त्या ठिकाणी आमचा वर्तनक्रम आम्ही जर बदलला नसेल, जो मुलाचा वर्तनक्रम आमच्या जीवनामध्ये जर असेल, आणि त्या ठिकाणी जो वर्तनक्रम आम्ही करायला पाहिजे तो वर्तनक्रम आमच्यामध्ये जर नसेल, तर त्या ठिकाणी काय? आम्ही प्रयत्न केला नाही. आम्ही कोण आहोत? अजून आम्ही आळशी आहोत. आळशी आहोत आम्ही आळशी आहोत. परमेश्वर म्हणतो आतापर्यंत तू शिक्षक व्हायला पाहिजे होतं. आम्ही कोण आहोत? आम्ही आध्यात्मिक आळशी आहोत. वी आर स्पिरिच्युअल लेझी पीपल. लेझी पीपल, लेझी पीपल. हे कधी आम्हाला कोणी सांगितलं नाही हो. आम्हाला सर्व आम्ही करतो, चर्चमध्ये येतो, सर्व करतो, परंतु हे कोणी आम्हाला सांगितलं नाही. 2 कोरिन्थ 4:4 मध्ये एक फार महत्त्वाचं वचन आहे. का आम्हाला समजले नाही ह्या गोष्टी? का आम्हाला समजले नाही गोष्टी? आम्ही स्वतःला शहाणे समजतो, आम्ही स्वतःला अत्यंत प्राऊड समजतो, आम्ही स्वतःला अत्यंत मोठे समजतो, परंतु आम्हाला त्या ठिकाणी का आम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाही? तर 2 कोरिन्थी 4:4 मध्ये यांचं शास्त्रामध्ये एकच कारण आहे. त्यांनी म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगांच्या देवताने आंधळी केलेली आहेत.
कोणी केलेली आहेत आंधळी मनं? बिलिव्हरची मनं आंधळी कोणी केलेली आहेत? ह्या युगाच्या देवतानं. त्या ठिकाणी कोण आहे? तो सैतान आहे. तो आहे. मन काय करतो? आंधळी करतो. आमचे आध्यात्मिक डोळे आंधळे झालेले आहेत, परंतु आमचे दैहिक डोळ्यांनी आम्ही दिवसभर रात्री झोपेपर्यंत सर्व आम्ही करतो आणि त्या ठिकाणी ते दैहिक डोळे आम्ही वापरत असतो, परंतु ह्या ठिकाणी आध्यात्मिक डोळ्यांची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. या शास्त्रामध्ये एकच कारण आहे, ते म्हणजे मला ज्ञानाचा अभाव आहे, मला शहाणपण कमी आहे, मी आध्यात्मिक आळशी असून मला पुरेसे ज्ञान नसल्याने माझा नाश होत आहे असे मी मान्य केले पाहिजे. कारण होशा 4:6 हेच दिलेलं आहे. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. का नाश होत आहे? कारण आम्ही ते वचन नीट वाचत नाही. त्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही अवलोकन करत नाही आणि त्यामुळे आमचा नाश होत आहे. त्यामुळे आमचा नाश होत चाललेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज, इट इज व्हेरी डेंजरस. हे इंग्रजीमध्ये जर त्या ठिकाणी मी तुम्हाला जर चालले, इट इज कॉल्ड ॲज इनसेपियंट डेथ. अत्यंत स्लो पॉयझनिंग असल्यासारखं हे मरण आहे. हे आध्यात्मिक जीवनापासून, आध्यात्मिक प्रगटीकरणापासून आम्ही वंचित होणं म्हणजे ह्या ठिकाणी हे स्लो पॉयझनिंग आहे. कोणाचं? सैतानाचं आमच्या जीवनामध्ये. हे विसरू नका तुम्ही. आमचा नाश होत आहे. हे परमेश्वर माझ्याबद्दलचे असलेले ठाम मत हे मला मान्य करणं अत्यंत गरज आहे. म्हणून परमेश्वर आम्हाला सांगतो की मग काय, हे सर्व त्या ठिकाणी पुष्कळ वचन आहे. तो पुष्कळ वचन आहे. रात्रभर आपण बसलो तरी त्या ठिकाणी संपणार नाहीत. त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो तुम्ही आळशी आहात. आळशी आहात आम्ही. मी वाचलं तेव्हा मी डोक्याला हात लावून बसलो. काय हे वचन? अरे काय हे देवा, आम्ही सर्व करतो ना. आम्ही चर्चमध्ये येतो, दशमांश देतो, फास्टिंग प्रेयर करतो, सर्व करतो आम्ही, सर्व करतो. चर्चमध्ये दिवसभर राहतो आम्ही. मग तू आळशी आहेस, तू आळशी आहेस, आळशी आहेस. कोण म्हणते? परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचं मत आहे आमच्याबद्दल. हे मान्य करायला पाहिजे, आम्ही मान्य करायला पाहिजे. परमेश्वराचं मत आहे आमच्याबद्दल की तुम्ही त्या ठिकाणी आध्यात्मिक त्या ठिकाणी आळशी आहात. आणि तो काय म्हणतो? तो काय म्हणतो? तो काय म्हणतो? नीतिसूत्रे 6 अध्याय आणि 6 वचन. 6 नंबर कोणाचा आहे? 6 आकडा कोणाचा आहे? 6 आकडा कोणासाठी आहे? मनुष्यासाठी, हो की नाही? मनुष्याचा आकडा आहे ना 6 आकडा. हा, अरे व्हॉट, यू डोंट नो? 6 आकडा कोणाचा आहे? 6व्या दिवशी कोणाला निर्माण केलं? मनुष्याला निर्माण केलं. आणि तो म्हटलं हे फार चांगलं आहे, हो की नाही? फार चांगलं आहे. 6वा आकडा हा आमचा. नेहमी जेव्हा 6वा आकडा जर वाचत असेल आणि 6वं वचन जर वाचत असताल बायबलमध्ये, डोळे उघडे ठेवून, अंतःकरण उघडं ठेवून त्या ठिकाणी ते वाचा. तुमच्याबद्दल, आमच्याबद्दल आहे ते. आणि 7वं वचन जे आहे ते काय आहे? ते परफेक्शन. ते देव बोलत असतो. 7व्या वचनामध्ये देव बोलत असतो. 7वं वचन हे देवाचं आहे. काय केलं 7व्या दिवशी त्यांनी? 7व्या दिवशी त्यांनी काय केलं? काम केलं का? विश्रांती घेतली, विसावा घेतला. म्हणून आम्ही 7व्या दिवशी कुठे येतो? विसावा घेण्यासाठी. विसावा घेण्यासाठी. सोडा ते सर्व. 7व्या दिवशी काय करायचं? सर्व सर्व वायफळ आहे. पालत्या घागरीवरती ते पाणी आहे. तुम्ही त्या ठिकाणी 7व्या दिवशी, विसाव्याच्या दिवशी तुम्ही ते करत असला तर शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे तो पाळ म्हणलेला आहे. पाळतो का आम्ही? पाळतो का आम्ही? उल्लंघन करतो, बंडखोरी करतो. परमेश्वराच्या विरोधामध्ये आम्ही बंड करतो. परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने वचन 6 नीतिसूत्रांनी ह्याच्या 6व्या वचनामध्ये त्यांनी दिलेलं आहे. काय म्हणलं? अरे आळशा. कोणाला म्हणले? कोणाला म्हणले? आम्हाला म्हणले. आणि काय मजेची चेष्टाच करतो परमेश्वर. चेष्टाच, अगदी चेष्टा करतो. मूर्खात काढतो तो, मूर्खात. आम्ही स्वतःला शहाणे समजतो.
आणि त्यामुळे तो आम्हाला मूर्खात काढतो. कशा रीतीने आम्हाला मूर्खात काढलं? काय म्हणतो तो? अरे आळशा, दिसते का ती? दिसते ती? तुमच्या बोटाच्या नखावरती पण ती बसत नाही. आणि अशा तिच्याकडे, अरे काय तिला मी ओरडलं तरी तिला, हिथलं व्हॉल्यूम जर असला तर तिला समजेल बरं का. हिथलं जर ट्रेबल आणि बास जर असेल तर तिला, त्या मुंगीला समजेल. कारण हिथला व्हॉल्यूम आणि बास फार मोठा असतो, तिला समजेल. अरे समजेल काय? त्या ठिकाणी उडूनच जाईल. त्या ठिकाणी मी तिथं बसलो, मला त्रास होतो, तर त्या ठिकाणी ती उडून जाईल, मुंगी उडून जाईल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, अरे अशा मुंगीकडे जा. अरे मला काय गरज आहे त्या मुंगीकडे जायची? मला काय, मला काय तिचं नाव माहिती आहे, तिचा पत्ता माहिती आहे काय? तिच्याकडे जा आणि काय कर? वर्तन पाहून. एक कोणतरी दुसरी जर एखादी सुंदरी जर असती आणि तिच्याकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो म्हटलं असतं तर मी गेलो असतो, पळत गेलो असतो, हो की नाही? कारण ती सुंदर आहे, चांगली आहे. पर तू ह्या ठिकाणी काय सांगतो? मुंगीकडे जा. मुंगीकडे कधी हत्तीकडे म्हणलं असतं तर मी गेलो असतो पडदेशी, हत्तीवरती पण बसलो असतो. असं करून बघतो त्या ठिकाणी, हत्तीकडे बघतो, अरे माझ्यापेक्षा मोठा आहे. हे काय? हे मुंगीकडे जाणे म्हणजे काय हो? आणि कोण सांगतो? माझा परमेश्वर सांगतो, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. मुंगीकडे बघून शहाणा हो. आणि तू सांगितलं नाही याकोबाच्या पत्रामध्ये, कोणाला त्या ठिकाणी ज्ञान असेल तर त्यांनी मागावं, माझ्याकडे मागावं, म्हणजे मी त्याला देतो, ज्ञान देतो शहाणा होण्यासाठी. आणि हे परमेश्वर काय? आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याच्यासारखं बनवलं, पवित्र आत्मा दिला, पवित्र आत्म्याचं मंदिर बनवलं, सर्व अधिकार आम्हाला दिलेला आहे, आम्हाला ज्ञान दिलं, बुद्धी दिलं, त्याचं मन आम्हाला दिलं. आणि तरी देखील तो कंटाळा आता सर्व आम्हाला प्रत्येक वेळी सांगून 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 त्यानंतर तो कंटाळून तो म्हणतो, अरे आता मुंगीकडे जा, माझ्याकडे येऊ नको, तू मुंगीकडे जा. मुंगीकडे जा आणि काय कर? तिचे वर्तन पाहून शहाणा हो. कशासाठी जायचं मुंगीकडे? एकच कारण आहे, शहाणं होण्यासाठी. अरे परमेश्वर, मी तुझं लेकरू आहे, तू मला निवडलेलं आहे. मूर्ख आहेस तू, मूर्ख, मूर्ख आहेस तू. काय मूर्खाची डेफिनेशन? अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, मूर्खाची डेफिनेशन तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आम्ही मूर्ख आहोत म्हणजे आम्ही काय आहोत? दोन पाय आहेत त्या ठिकाणी. एकाने त्या ठिकाणी काय केलं? वचन वाचलं परंतु त्याप्रमाणे केलं नाही. त्यांनी तो कोणासारखा आहे? ज्यांनी आपलं बांधकाम त्या ठिकाणी कशावरती बांधलं? वाळूवरती बांधलं, पाया वाळूवरती घातला आणि त्यानंतर काय झालं? पुष्कळ वादळ आलं आणि त्यानंतर ते घर पडलं. कारण ते कशावरती होतं? ते कशावरती होतं? वाळूवरती होतं. कोण आहे तो? मनुष्य आहे. तो वचन ऐकतो परंतु त्याप्रमाणे करत नाही. तो कोण आहे? तो मूर्ख आहे. मूर्ख आहे म्हणजे वचन ऐकणं परमेश्वराचं आणि त्याप्रमाणे न करणं म्हणजे कोण आहे? जगामध्ये मूर्ख म्हणतात ते मूर्खता नाही बरं काही. आम्ही मूर्ख आहोत. आणि म्हणून आम्हाला शहाणपणाची गरज आहे. शहाणपणाची गरज आहे ते कधी येते? वचन ऐकून त्याप्रमाणे केल्याने शहाणपण येतं त्या ठिकाणी. मुंगीचे वर्तन पाहायचे म्हणजे काय करायचं? तुम्हाला सांगितलं, शिलो चर्च बिलीवर्स संपूर्ण आठवड्यावर तुम्ही त्या ठिकाणी मुंगीकडे जायचं, तिचं वर्तन पाहायचं आणि शहाणं व्हायचं. काय करणार तुम्ही? होमवर्क केलं तुम्ही त्या ठिकाणी, पुढच्या संडेला आला आणि मला तुम्ही सांगितलं काय केलं? वर्तन पाहिलं म्हणजे काय केलं नेमकं? हत्ती असतं तर आम्ही दिवसभर त्याच्या तिथे बसलोच असतो खुर्ची टाकून. हे मुंगी आम्हाला कसं दिसणार हो? बायनॉक्युलर आणलं, मायक्रोस्कोप घातलं तरी आम्हाला ते नीट दिसत नाही, चष्मा असला तरी आम्हाला दिसत नाही नीट. वर्तन पाहणे म्हणजे काय करणार? नेमकं काय करणार? जिथं मुंगी आहे त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी घोट्यामध्ये त्या ठिकाणी वाकायचं, त्या ठिकाणी गुडघे
टेकायचे जमिनीवरती, कोपरे टेकायचे, हात टेकायचे, कंबर वाकवायची, मान वाकवायची आणि त्या ठिकाणी तिच्याकडे चष्मा घालून, जर चष्मा असेल तर चष्म्याने त्या ठिकाणी बघत राहायचं. वर्तन पाहायचं हो. तुम्हाला डिटेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही तिच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी करायचं. मी केलेलं आहे हे म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी केलेलं आहे हे. कशासाठी आम्हाला गुडघे टेकायला सांगितले, कशासाठी आम्हाला कोपरे टेकायला सांगितले, कशासाठी आम्हाला हात टेकायला सांगितले, कशासाठी आम्हाला कंबर आणि मान वाकवायला लागली? नम्र होण्यासाठी. आम्ही नम्र व्हायला पाहिजे. फार ताट मानायचे आम्ही लोक आहोत. येशू ख्रिस्त म्हणाला तुम्ही ताट मानायचे आहात. प्रॉमिस लँडमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक बार जे आशीर्वाद मी तुम्हाला दिले तेच आशीर्वाद घेऊन तुम्ही माझ्या विरोधामध्ये आहेत. आणि त्यांनी तसंच केलं. नम्रता पाहिजे, प्रभूला नम्रता. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मुंगी काय, त्या ठिकाणी मला तुम्ही सांगा ना, आमचा आणि त्या मुंगीचा त्या ठिकाणी कंपॅरिझन होऊ शकतं का? एक नुसती अशी बोट जर मी ठेवली त्या ठिकाणी ती मुंगी मरून जाते. तुम्ही मला पुढच्या संडेला मला तुम्ही आल्यानंतर सांगा, मुंगी माझ्यापेक्षा किती पटीने छोटी आहे, माझ्या शरीरापेक्षा, तुमच्या शरीरापेक्षा, किंवा तुम्ही किती पटीने, मुंगीच्या किती पटीने तुम्ही मोठे आहात, तुमचं शरीर त्या ठिकाणी आकारानं मोठं आहे, हे तुम्ही मला सांगा. करता येईल का तुम्हाला? करता येईल? मुंगीचा साईज उदाहरणार्थ आमच्या शरीराच्या वजनामध्ये किती मुंग्या भरतील? आणि त्याच्याशी परमेश्वरांनी आमची तुलना त्या मुंगीसोबत केलेली आहे. म्हणजे आम्हाला किती मूर्खात काढले बघा तुम्ही. त्या ठिकाणी मुंगीकडे जा, तिचं वर्तन पहा, आणि तिचं वर्तन पाहून त्या ठिकाणी काय हो, वर्तन पाहिल्यानंतर तुला शहाणपण येईल. आणि ते शहाणपण झाल्यानंतर हे परमेश्वराने सांगितलेलं आहे, ही आज्ञा आहे, हे आम्हाला केलं पाहिजे. नाही, हे माझ्यासाठी नाही. राहा मग, आळशीच राहा. करायला पाहिजे. परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ते करायला पाहिजे. करून तर बघा किती मजा येते. मुंगीकडे बघा ना, राप 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 चाललेली असते, राप राप राप. आणि किती वजन घेते? 50% तिच्या वजनाच्या 50% जास्ती वजन ती त्या ठिकाणी घेते. खाद्यपदार्थ ती त्या ठिकाणी, कारण की आता असा ऋतू येणार आहे, बदलणार आहे, पावसाळा येणार आहे, त्याच्यामध्ये तिला काम करता येणार नाही, त्यासाठी ती सर्व करत असते. तिचं आचरण पहा. एकमेक जात असताना त्या ठिकाणी एकमेकाशी बोलत पण नाही, ते एकमेकाशी बोलत पण नाही. बघा तुम्ही किती मजा येते. सर्व रांगेत चाललेले असतात. काय त्यांच्यामध्ये, त्यांच्या पायामध्ये एक प्रकारचा त्या ठिकाणी एक केमिकल पदार्थ असतो. तो पदार्थ त्या ठिकाणी ते सर्वजण त्या ठिकाणी चालत असताना ते रांगेवरती त्या ठिकाणी ते रूळ टाकल्यासारखं त्या ठिकाणी ते असतं. आणि त्याप्रमाणे त्या वासावरनं ते बरोबर जातात, कुठं हरवत नाहीत. कष्ट करणारी आहे ती, कष्ट करणारी. परमेश्वराच्या राज्यामध्ये आळशी लोक चालत नाहीत. एवढे दिवस झालं पुरेसे झालं हो. बायबल सांगतं दिस इज द लास्ट आवर नाव. दिस इज द लास्ट आवर. लास्ट आवर म्हणजे शेवटची घटका आहे. ही शेवटची घटका आहे. आम्ही त्या ठिकाणी सतर्क असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी मुंगी परमेश्वराच्या प्रतिरूपाचा असणाऱ्या मनुष्याला शहाणपण शिकवणार. आणि त्यासाठी मी तिच्याकडे जाणं हे लज्जास्पद आहे की नाही? लज्जास्पद आहे. एखाद्या मित्राला सांगा, एखाद्या कोणाला तरी सांगा, कुठे गेलो तर आज दिवसभर नव्हता? आम्ही मुंगीकडे गेलो होतो. वेड ह्याला त्या ठिकाणी सायकेट्री हॉस्पिटलमध्ये टाका ह्याला सायकेट्री हॉस्पिटलमध्ये. वेड आहे. कुठं जातं तर फिरायला जायचं, कुठं तरी जायचं तर मुंगीकडे गेलं म्हणे. त्यासाठी शहाणपण करण्यासाठी. तुला शहाणपण नाही का? शाळा शिकला नाही का? शाळेनी शहाणपणा येत नाही. अंडरस्टँड दिस. शाळा शिकलो आम्ही, कॉलेज शिकलो, डॉक्टरकी शिकलो आम्ही, परंतु शहाणपण कोणी देत नाही त्या ठिकाणी. परमेश्वराचं वचन फक्त आम्हाला शहाणपण देतं. दुसरं कुठली गोष्ट आम्हाला शहाणपण देत नाही.
आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तिकडं शहाणपण शिकण्यासाठी आम्हाला कोण आहे ती टीचर आहे होती शहाणपण शिकवणारी ती टीचर आहे. हां किती फीज आहे तिचे विचारा ना तिला किती फीज द्यायचे मुंगी तुझ्याकडे येऊन तुझे किती फीज द्यायचे हां ॲडव्हान्स द्यायचं का 5 वर्षाचं एकदम तुला द्यायचं सांग ना मला सांग. हां कोणी नेमलेलं आहे तिला टीचर परमेश्वरांनी नेमलेलं आहे. जाऊन तर बघा थोडंसं बघा अर्धा तास उन्हामध्ये तळपळत उन्हामध्ये त्या ठिकाणी वाकून त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये ज्या ठिकाणी वारुळ आहे त्या ठिकाणी ते बघा त्या ठिकाणी किती मजा येते. एक जण दुसऱ्यासोबत कधीही वादविवाद करत नाही बोलत नाही परंतु प्रत्येकाच्या त्या ठिकाणी डोक्यावरती काहीतरी वजन असतं ते पांढरं काहीतरी असतं ते अन्न असतं आणि त्याप्रमाणे ते येत जात त्या ठिकाणी ते गोळा करत असतात. कोणाशी त्या ठिकाणी ते वेळ घालवत नाही. फार शिकण्यासारखं आहे. एक आपण सत्रच घेऊ ह्याच्यावरती त्या ठिकाणी मुंगीपासून शिकण्याला कळलं का आपण घेऊयात. याकोब 1:6 पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. आध्यात्मिक आळशी आहे तो आध्यात्मिक आळशी. संशय न धरता त्याने मागावे. तो विश्वासही धरतो आणि त्या ठिकाणी काय करतो त्या ठिकाणी काय करतो विश्वासामध्ये त्या ठिकाणी काय असतं डाऊट असतो डाऊट संशय असतो संशय. आळशी आहे तो. याकोब 7:8 1 असा मनुष्य द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नाही त्याने. जो द्विबुद्धीचा आहे प्रार्थनाही करायला जाऊ नका हो तुम्ही प्रार्थनाही करायला जाऊ नका. इथं प्रार्थनेचा उल्लेखच नाही त्या ठिकाणी. जो द्विबुद्धीचा आहे अगोदर ठरवून घ्या त्या ठिकाणी माझ्यामध्ये विश्वास आहे का आणि त्या विश्वासासोबत माझ्यामध्ये त्या ठिकाणी डाऊट आहे का त्या ठिकाणी संशय आहे का. जर असा मनुष्य जो आहे त्या ठिकाणी तो द्विबुद्धीचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराकडून मला काही प्राप्त होईल का असं त्यांनी कधी तुम्हाला काहीही मिळणार नाही. मत्ते 25:23 ह्या ठिकाणी हा जो आध्यात्मिक आळशी आहे ह्याचं फार मोठं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. परमेश्वर त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावरती नेमणूक करीन तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. कोण आहे हा ज्याला त्या ठिकाणी ते नाणं दिलं होतं त्या ठिकाणी 2 नाणे आणि 4 नाणे आणि त्या ठिकाणी 1 नाणं दिलं होतं. त्यापैकी ज्यांनी त्या ठिकाणी 2चे 4 केलेले आहेत त्यांना तो म्हणतो भल्या व विश्वासू दासा तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. काय केला तो आळशी राहिला नाही परंतु त्यामध्ये त्यांनी कष्ट केलेले आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये त्यांनी ती उपजीविका त्या ठिकाणी वाढवलेली आहे. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाहीत तेथे गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते. पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. आपल्याला परमेश्वराने दिलेले कौशल्य आपण इतरांमध्ये वाटलं पाहिजे कारण की परमेश्वराचं वचन म्हणतं घेण्यापेक्षा हे देणं बरं. कधीही टॅलेंट तुमच्याकडे जर असेल तर त्या ठिकाणी परमेश्वर कशासाठी देते तो जेणेकरून तुम्ही इतरांना देण्यासाठी ते टॅलेंट तुम्हाला दिलेलं आहे. कधीही टॅलेंट ते आपल्या सोबत राहू देऊ नका. त्याची वाटणी करा. समजा प्रीचिंग जर मला येत असेल तर मी त्यांना सर्वांना प्रीचिंग शिकवेल कशा रीतीने. एखाद्याला जर वाजवता येत असेल तर त्यांनी इतरांना शिकवायला पाहिजे कशा रीतीने वाजवायचं. एखाद्याला त्या ठिकाणी दान देण्याचं त्या ठिकाणी त्याला जर आशीर्वाद जर असेल तर त्यांनी कसं त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरायचं हे टॅलेंट आम्ही एकमेकांना शिकवलं पाहिजे. परमेश्वराची योजना तीच आहे. मग ते 25:27 तर माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यानंतर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. असं कोण म्हणतो परमेश्वर म्हणतो. टॅलेंट त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं आहे. आळशी लोक इतरांना टॅलेंट देत नाहीत. टॅलेंट द्यायला पाहिजे. टॅलेंट द्यायला पाहिजे. मग त्या 28:20 जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. काय त्या ठिकाणी म्हणतं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. टॅलेंट्स मी तुम्हाला शिकवलेलं आहे.
टॅलेंट मी तुम्हाला शिकवलेलं नाही, त्याप्रमाणे ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. मग ते 25-28 मध्ये तर ते 1000 रुपये त्याच्यापासून म्हणजे आळशापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. आळशी माणसाकडे परमेश्वर काही ठेवत नाही. ह्या ठिकाणी सतर्क व्हा, आता जागृत व्हा. शेवटची घटका आहे. दिस इज द लास्ट टाइम ना. जे आमच्याकडे आहे, प्रार्थना करण्याचं सामर्थ्य आहे, प्रार्थना करा. देण्याचं सामर्थ्य आहे, द्या. इतरांना जाऊन भेटा. त्या लेकरासाठी प्रार्थना केल्यानंतर मला इतकं असं धस्स झालं माझ्या हृदयामध्ये. देवा, काय अवस्था ही, काय अवस्था आहे. अगदी सैतान त्या ठिकाणी आता ओढून त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे. आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही गप्प बसायला पाहिजे, गप्प बसायला पाहिजे. आम्ही जाऊन त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ती झडप मारली पाहिजे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी करून दाखवलं, परमेश्वराने करून दाखवलं. असं ते आम्हाला टॅलेंट दिलेलं आहे. आमच्यामध्ये ती दया, ती करुणा यायला पाहिजे. आणि त्यानंतर त्या गोष्टी होतात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी झाल्याशिवाय परमेश्वराला गौरव. 25-29 मध्ये, कारण ज्या कोणाला आहे त्याला दिले जाईल व ज्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. कोणाकडून काढून घेतले जाईल? जे त्या ठिकाणी आळशी आहेत ते. मग आता आळशी व्हायचं नाही, आळशी आहोतच आम्ही. आळशी आहोतच. त्या आळसामधून बाहेर यायचं. आता नवीन चॅप्टर सुरू झाला. कोण आहे हा? दुष्ट व आळशी दास आहे. ज्ञानाचा अभाव आहे त्याला. होशिया 4:6 प्रमाणे आध्यात्मिक आळशी आहे. एशिया 60:1 प्रमाणे उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावरती उदय पावले आहे. काय करायला पाहिजे त्यांनी? उठायला पाहिजे. परंतु तो उठत नाही म्हणलं तर त्या ठिकाणी उठ प्रकाशमान हो. कधी प्रकाशमान होणार आहे? उठल्यानंतर. पण उठायला तरी पाहिजे का नको? बसलं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या सोफ्यावरती बसायचं आणि त्या ठिकाणी चांगलं बरं वाटतं. उठायला नको वाटतं त्या ठिकाणी. कधी उठणार त्या सोफ्यावरनं? उठ प्रकाशमान हो, कारण की प्रकाश तुझकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावरती उदय पावलेलं आहे. अहो, परमेश्वर आला आमच्याकडे, परमेश्वराचं तेज आमच्यावरती आलं. परमेश्वराचं अजून काय काय गोष्टी परमेश्वराने आम्हाला केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे परमेश्वराने आमच्यासाठी? सर्व केलं ना. आला, त्यांनी प्रकाश पाठवला. आता आम्हाला काय म्हणतो? उठ प्रकाशमान हो. उठल्याशिवाय प्रकाशमान होत नाही आणि तो तसाच राहतो. म्हणजे काय? तो आध्यात्मिक आळशी आहे. तो कधीही त्याच्यामध्ये त्याला ज्ञान मिळणार नाही आणि त्याच्याकडे कधीही आशीर्वाद त्या ठिकाणी येणार नाही. प्रकटीकरण 3:15 मध्ये लावदिकिया मंडळी आहे. लावदिकिया मंडळी आहे. तुझे कृत्य मला ठाऊक आहे. 3:15 तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असत तर बरे होते. तू आळशी आहेस म्हणलेला आहे. कसा आहे तो? कुठं लिहिलेलं आहे? प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे. प्रगटीकरणामध्ये जे लिहिलेलं आहे, जो कोणी बोलतो, जो कोणी ऐकतो आणि जो कोणी आचरणामध्ये राहतो त्याला फ्री ब्लेसिंग्स त्या ठिकाणी प्राप्त होतात. सर्व आशीर्वाद फुकट मिळतात. प्रत्येकजण जे ऐकत आहे त्यांना आता आशीर्वाद मिळायला सुरुवात झालेली आहे, कारण ते प्रगटीकरणाचं वचन त्या ठिकाणी वाचत आहेत. मी आता वाचून दाखवतो, मला आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस, थंड नाहीस, तू उष्णही नाहीस. परमेश्वराला अशा गोष्टी इन बिटवीन आवडत नाही. एकदम गरम तरी असायला पाहिजे, नाही तर एकदम थंड तरी असलं पाहिजे.
तू शीत किंवा उष्ण असताच तर बरे होते, तू आळशी आहेस परमेश्वर म्हणतो. प्रकटीकरण 3:16 पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, कोमट आहेस, कोमट आहेस. ह्या दोघांमधली एक परिस्थिती आहे, ती कोमट आहे. परमेश्वराला कोमट लोक आवडत नाही. तो राहू दे, पडू दे, उद्या बघू, उद्या बघू, काय चाललंय ना, आता चाललंय. हां, परमेश्वराला आवडत नाही, परमेश्वराला आवडत नाही. आशीर्वाद पाहिजे का? नेहमी त्या ठिकाणी परमेश्वरासाठी यू बी ऑन फायर. परमेश्वरावरती अवलंबून राहू नका. परमेश्वराने इफिस्करास 1:3 प्रमाणे सर्व आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आता ह्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे आळशी आहेस, म्हणजे उष्ण नाही, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. परमेश्वर ओकून टाकतो, त्याच्या राज्यामधनं आम्हाला काढून टाकतो, ओकून टाकतो, आम्हाला ओकून टाकतो. कारण की आम्ही काय आहोत, शीत नाहीत त्या ठिकाणी, उष्णही नाही त्या ठिकाणी, कोमट आहोत. आणि त्यामध्ये परमेश्वराला हे आवडत नाही, म्हणून परमेश्वर काय करतो, आम्हाला त्या ठिकाणी तो तोंडातून ओकून टाकणार आहे. प्रकटन 3:17. आणि एवढा असून सुद्धा त्या ठिकाणी वर त्या ठिकाणी शहाणपणानं तो काय म्हणतो, मी श्रीमंत आहे, श्रीमंत आहे मी. कशावरनं तू त्या ठिकाणी हे केलं रे? तू श्रीमंत आहे म्हणून कशावरनं तू ठरवलंस? आमची श्रीमंताची व्याख्या फार वेगळी असते, फार वेगळी असते आमची श्रीमंताची व्याख्या. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेलं आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. परमेश्वराचा त्या ठिकाणी आक्षेप आहे असं तू म्हणतोस, परंतु कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व नग्न आहेस. नग्न आहेस, कपडे नाही तुला. चांगला कपडे घालतो मी, दररोज चांगले इस्त्रीचे कपडे घालतो. पण परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर आमचं बाह्य स्वरूप कधीच बघत नाही हो. जेव्हा शमूएल गेला त्या ठिकाणी दाविदाच्या घरी ज्या वेळेला गेला आणि त्या ठिकाणी अभिषेक त्या ठिकाणी करायचा होता, पहिला तो त्या ठिकाणी तो चांगला कपडे घातलेला अत्यंत उंच पुरा आला आणि त्या ठिकाणी शमूएल म्हणतो आता मी ह्याला अभिषेक करतो. परमेश्वर म्हणतो तो नाही रे, तो नाही, तो नाही. तू त्या ठिकाणी काय करतो, बाह्य गोष्टी तू बघतो, परंतु मी परमेश्वर त्या ठिकाणी मनुष्याचा त्या ठिकाणी हृदय मी पाहतो. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने म्हटलं तो नाही. त्या ठिकाणी 7 पुत्र गेले, त्यांना कोणालाही परमेश्वराने निवडलं नाही. 8वा होता त्या ठिकाणी तो नव्हता. तुम्ही कुठेही असा, शेतात असा, नाही तर कुठं आपल्या घरामध्ये, कुठंतरी खड्ड्यामध्ये, कुठंतरी बिळामध्ये लपून बसा, परमेश्वर तिथून तुम्हाला ओढून काढतो आणि तुमच्यावरती अभिषेक करतो. काय त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी बघा चुकलो, बस चुकली आणि त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मग आम्हाला निवडलंच नाही. सोडून द्या ते, तुमची निवड तिथं नव्हती. तुमची निवड परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या जागेमध्ये, आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी निवडलेला आहे. आम्ही दैहिक विचारांप्रमाणे आहोत. तू कष्टी आहेस, दीन आहेस, दरिद्री आहेस, आंधळा आहेस, नग्न आहेस, हे तुला कळत नाही. कोण आहे तू? आळशी आहेस, तू आळशी आहेस. लूक 12:15. आणखीन त्यांना म्हटले, येशू ख्रिस्ताने म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. असू दे, संपत्ती फार चांगली आहे, घर आम्ही करतो फार चांगले आहे, आम्हाला आवड आहे, चांगलं आहे, त्याच्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलेलं आहे, ठीक आहे ना, चांगलं आहे, परंतु त्याच्यावरती अवलंबून राहू नका हो, त्याच्यावरती अवलंबून राहू नका. परमेश्वराचं डेफिनेशन आहे जीवन काय त्या ठिकाणी. पुष्कळ संपत्ती असली तर ते त्याचे जीवन होते असे नाही. चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. परमेश्वराचा गौरव, परमेश्वराला नेहमी, परमेश्वराला तूच मला दिलेल त्याबद्दल हे तुझे गौरव. प्रकटीकरण 3:18 हा माणूस आध्यात्मिक अशी आहे. थुटिरा मंडळीला काय म्हटलेलं आहे त्याने 3:18 थुटिरा मंडळीला काय म्हटलंय, म्हणून मी तुला मसलत देतो की. हा मनुष्य श्रीमंत आहे,
सर्व आहे म्हणतो, मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही म्हणतो. परंतु परमेश्वराने सांगितलंय त्या ठिकाणी काय सांगितलंय, तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही. आणि त्यालाच तो काय म्हणतो, म्हणून मी तुला मसलत देतो, की मसलत देतो आता आळशीपणापासून बाहेर येण्यासाठी मी तुला मसलत देतो. का मसलत देतो? श्रीमंत होण्यासाठी. श्रीमंत होण्यासाठी. आता शहाणा होता, जगाच्या गोष्टी त्या ठिकाणी मिळून तू त्या ठिकाणी श्रीमंत झालेला आहे. त्यांनी तू श्रीमंत होत नाहीस. तुला जर श्रीमंत जर व्हायचं असेल तर त्याप्रमाणे शहाणा हो, मुंगीकडे जा, शहाणा हो. शहाणा झाल्यानंतर तू माझ्याकडे, म्हणजे मी तुला शिकवतो काय करायचं. काय कर. शहाणा झाल्यानंतर त्याला त्या गोष्टी समजणार आहेत. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. भारतामध्ये त्या ठिकाणी लॉ पास झालेला आहे, तुम्ही सोनं विकत घ्यायचं नाही. काय करायचं आम्हाला इथलं सोनं घेऊन? काय करायचं आम्हाला इथलं सोनं घेऊन? हां, आहे का तुमच्याकडे सोनं? इथलं आहे, भारतातलं सोनं आहे. हां, गाडगिळीमधलं. काय शब्द हा? काय हा शब्द काय आहे? मी एका सोनाराचं नाव घेतलं, ते नाव काय? आ, गाड गिळ. तो गाडतो आणि गिळतो. त्याच्या तोंडावरती जाऊन मी बोललेलो आहे. हे मी त्याच्या तोंडावरती जाऊन बोललेलो आहे, त्या मालकाच्या तोंडावरती. इथं मी बसून त्या ठिकाणी मी खरं बोलतो, मी खोटं बोलत नाही. ह्या ठिकाणी विटनेस आहे. विटनेस आहे. मला शांत करण्यात आलं. सर्व काय आहे, सर्व काय आहे. त्या ठिकाणी पैसे घ्यायचे आणि ते त्या द्यायचे. एक लहान लेकराचा बर्थडे होता, त्यासाठी आम्ही केलेलं. नाही म्हणला नाही. अरे एवढं मोठं तुमचं नाव, पुण्यातलं, तुम्ही इतके नाचता ते नाव घेऊन, आणि इथं तुम्हाला सोलापुरात काही नाही. म्हणलं बरोबर आहे. तुमचा स्वभाव आणि तुमची नीती काय आहे हे तुमच्या नावामध्येच दिलेली आहे. तुम्ही गाडता आणि त्या ठिकाणी गिळून टाकता. हे करता म्हणलं तुम्ही. शांत झाला. 5 मिनिटामध्ये ते सोन्याची अंगठी आली बाहेर. 5 मिनिटामध्ये अंगठी आली. हे जग असं आहे हो, जग असं आहे, जग असं आहे. कळलं का? श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाला शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यात अंजन विकत घे. ह्या तिन्ही त्रुटी त्या जो त्या ठिकाणी हे आहे, काय त्या ठिकाणी आळशी आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. काय म्हणतो तो? सोनं नाही त्याच्याकडे. अग्नीने शुद्ध केलेलं सोनं माझ्याकडून तू विकत घे. तू नग्न आहेस म्हणून तुला झाकण्यासाठी, नग्नता तुझी झाकण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याकडून त्या ठिकाणी तू काय कर, नीतिमत्व त्या ठिकाणी घे. नीतिमत्व, नग्नता तुझी दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाला शुभ्र वस्त्र घे. म्हणजे ती नीतिमत्तेची वस्त्र तू घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यासाठी अंजन विकत घे. स्तोत्रसंहिता 19:10. वचन ते सोन्यापेक्षा, 52 कणी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाजळणाऱ्या मधापेक्षा ते गोड आहे. कोण आहे? हे वचन आहे. कसं आहे ते? सोन्यापेक्षा, 52 कणी सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्यापेक्षा ते राशीपेक्षा इष्ट आहे. परमेश्वर म्हणतो ते सोनं अत्यंत, ते सोनं आहे. ते सोनं येऊन माझ्याकडनं तू विकत घे. हे काय घेतो सोनं तू? हे काय सोनं घेतो? मोहळातून पाजळणाऱ्या मधापेक्षा ती गोड आहे. रोमकरासपत्र 1:17. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून ते माझं वचन तू घे. कारण त्या वचनात देवाचं नीतिमत्व विश्वासाने व विश्वासासाठी प्रकट झालेलं आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. ते वचन जर आम्ही त्या ठिकाणी विकत घेतलं, ते सोनं जर विकत घेतलं, ते सोनं काय? परमेश्वराचं वचन आहे. आणि त्या वचनामध्ये त्या ठिकाणी ते नीतिमत्व आम्हाला प्रगट होतं. आणि ते वचन, ते नीतिमत्व आम्हाला विश्वासामधून विश्वासामध्ये ते वाढवतं. कळलं का? आणि ते जर नीतिमत्व, ते जर वचन आम्ही जर घेतलं तर त्या ठिकाणी आमची नग्नता जी आहे ती झाकून जाते. आम्ही आळशी आहोत. किती दिवसापासून आम्हाला वचन नाही. त्यामुळे आम्हाला नीतिमत्व काय आहे, परमेश्वराचा दैवी स्वभाव काय हे आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळं आम्ही नग्न आहोत. ह्या ठिकाणी परमेश्वर पाहतो. परमेश्वराचं आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे.
लूक 11:34 प्रमाणे तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते, सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. अंजन विकत घे, अंजन विकत घे. काय त्या ठिकाणी ते वचन आहे, ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश येतो आणि मग दावीद म्हणतो तुझं वचन माझ्या पावलासाठी दिवा आणि माझ्यासाठी प्रकाशाचं आहे. गलती करा 5:16 मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देववासना पूर्ण करणारच नाही. देवाचं वचन हे स्वच्छ दिसण्यासाठी डोळ्यामध्ये घालण्यासाठी अंजन आहे. दररोज त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी डोळ्याचे विकार दाखवून त्या ठिकाणी डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालण्याची आवश्यकता नाही हो. दररोज त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ बीडी 2 वेळा परमेश्वराने दिलेले ऑइंटमेंट्स घाला, अंजन घाला, डोळ्यामध्ये घाला. स्वच्छ दिसेल. स्वच्छ दिसेल म्हणजे इतर सत्र आम्ही कुठं बघणार नाही. ख्रिस्ती लेकरांनी नेहमी कुठं पाहिलं पाहिजे, पुढं पाहिलं पाहिजे, पुढं पाहिलं पाहिजे. घोडे आता कमी झालेत म्हणा. आम्ही टांग्यामध्ये पुष्कळ बसलो, घोड्यांवरती पण बसलो. घोड्याला काय लावतो तो? काय लावतो? काय म्हणलं? कोण काय म्हणलं? नकाब. त्या अरबी बायका आहेत का मग? अरे अरबी बायकांना नकाब लावतात तो. ते नाकावरनं सर्व ब्युटी नाकामध्ये असते. अरे लगाम ते तोंडात असतो. लगाम झापड्या, ब्लाइंडर्स किंवा फ्लिपर्स म्हणतात त्याला. हे सर्व व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे आम्हाला. कशाला लावतात ते? डोळे मारतो का तो? नाही. मग कशाला लावतात? इकडे तिकडे त्यांनी पाहू नये, स्पीड कमी होतो. इकडे तिकडे पाहिल्याने जीवनाचा स्पीड कमी होतो. सरळ जाण्यापेक्षा माणूस आडवा जातो आणि अडकून पडतो त्या ठिकाणी. नीतिसूत्रे 7 वाचा, त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. कसा तो जातो, कसा गेला, कसा त्या ठिकाणी त्याचं हृदय त्या ठिकाणी भोसकून गेलं, हे सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी नेहमी बाइंडर्स लावायचे त्या ठिकाणी डोळ्याला. इकडं तिकडे बघू नका. परमेश्वराच्या लेकरांनी इकडं तिकडं बघू नये. कुठं बघायचं? सरळ सरळ बघायचं, सरळ बघायचं. काय करणार? असं जात असताना पण त्या ठिकाणी इकडं बघायची सवय, इकडं बघायचं, असं बघत असतात. नेवर, डोंट डू दॅट, डोंट डू दॅट. वी आर द गुड चिल्ड्रन ऑफ गुड गॉड, रायचियस चिल्ड्रन ऑफ द रायचियस गॉड. आणि म्हणून त्या ठिकाणी कळलं का, या आळशाकडे शस्त्र सामग्री तर काहीच नाही. इफिसकरात 6 आणि 13 जी शस्त्र सामग्री दिली ती शस्त्रामध्ये त्याला नाही. कळलं का? कंबर सत्याने कसा म्हणजे त्या ठिकाणी तो पट्टा लावलेला असतो ना. कुस्ती करणारे असतात, कंबर एवढा मोठा कंबर पट्टा असतो का, तर त्या ठिकाणी डिसलोकेशन होऊ नये. व्हर्टिब्रे जे असतात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्व ताकद असते. स्पायनल कॉर्डमध्ये त्या ठिकाणी ताकद असते आणि ते त्या ठिकाणी फिसकून त्या ठिकाणी स्लिप होऊ नयेत म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी ते बेल्ट लावलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद त्या ठिकाणी असते. ही ताकद आम्हाला त्या ठिकाणी सत्याने म्हणजे परमेश्वराचं वचन जर असलं तर आम्हाला ती ताकद मिळते. नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. नीतिमत्वाचे उरस्त्राण म्हणजे काय? 1 थेसलोनी 5:8 विश्वास आणि प्रीती, विश्वास आणि प्रीती ह्याचं उरस्त्राण आम्ही नेहमी घातलं पाहिजे, नेहमी ते घातलं पाहिजे. इफिसकरात 6:15 शांतीच्या सुवार्तेचं लाभलेली सिद्धता पायी चढवा. 6:16 आणि सर्वांबरोबर जिच्या योग्य त्या दुसऱ्याचे सगळे जर ते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. विश्वासाची ढाल कशाने बनते? परमेश्वराच्या वचनाने बनते आणि ती विश्वासाची ढाल आमच्याकडे असली पाहिजे. हे सर्व जे काही त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे हे सर्व काही ते प्रतिकार वाईट दिवसामध्ये आम्हाला करता यावा म्हणून त्या ठिकाणी शस्त्र सामग्री परमेश्वराची घ्यावी. या आळशाकडे ही शस्त्र कुठलीच त्या ठिकाणी नाही म्हणून तो त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला तो पडतो. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या आणि त्याप्रमाणे आम्ही चालायला पाहिजे.
आळशाचा उपचार काय? मुंगीकडे जा, मुंगीकडे जा. तिचे आचरण पाणी शाणं. तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा किंवा अधिपती नाही. म्हणजे ती स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेते. तिला कोणी सांगणारं नाही, परंतु ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या ठिकाणी स्वतः कष्ट करते. अरे आळशा, 6:06 मध्ये 6:09 मध्ये, अरे आळशा तू किती वेळ निसशील आपल्या झोपेतून, केव्हा उठशील? 10वं वचन, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखीन थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी निसतो, असे म्हणत जाशील तर तुला दरिद्री दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. आणि त्याप्रमाणे ते होतं. सशस्त्र मनुष्याप्रमाणे त्या ठिकाणी दरोडेखोराप्रमाणे त्या ठिकाणी दरिद्रीपणा आमच्याकडे येईल. नीतिसूत्र 26:13 मध्ये आळशी म्हणतो, बाहेर सिंह आहे, भर रस्त्यावरती मी ठार होईन. 26:14 मध्ये तो म्हणतो, दरवाजा आपल्या बिजागऱ्यावरती फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावरती इकडून तिकडं लोळत बसतो, परंतु काही करत नाही. नीतिसूत्र 4:7 मध्ये, ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून शून्यता संपादन कर. म्हणजे त्या ठिकाणी शाणा हो आणि त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी काय कर, आळसपणा सोडून टाक. नीतिसूत्र 26:15, आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. एवढं चांगलं दिलेलं आहे. काय काय वाटीमध्ये? आंब्याचा रस आहे सुंदर, सर्व काही दिलेलं आहे, सर्व सुंदर आहे. बुडवतो त्याच्यामध्ये, बघतो ते फार सुंदर आहे, फार घट्ट आहे, फार चांगलं आहे. तोंडाला पाणी सुटले, ते पाणी तिथं ताटात पडत आहे, परंतु ते हात तिथून तिथं जात नाहीत. इतका तो आळशी आहे, इतका तो आळशी आहे. नीतिसूत्र 26:16, योग्य उत्तर देणाऱ्या 7 जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो. बघा, 7 जण आहेत त्याच्यासमोर बसलेले आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्यापेक्षा तो स्वतःच होतो, मी सर्वात तुमच्यापेक्षा शहाणा. ह्या ठिकाणी आपण विश्रांती घेऊया. 12:30 झालेत. अजून तसं जर म्हटलं तर मी 3 वाजेपर्यंत तुमचं घेऊ शकतो आणि आळस तुमचा सर्व निघेल अशा रीतीने तुम्हाला सांगू शकतो, परंतु ते आता मला करणं ठीक आहे. विल कंटिन्यू नेक्स्ट टाइम. प्रार्थना करू. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देवबाप, आमच्या दया सगळा, आम्ही तुझे लेकरांसाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या मेंढरांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, किती चांगले तुझे लेकर आहेत प्रभू. शांततेने ते बसले प्रभू. परमेश्वर, तुझं वचन त्यांनी स्वीकारलं, त्यांनी हृदयामध्ये इतके प्रेमळ आहेत आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर सर्वांना समजलेलं आहे. आता तुझी साक्ष देणं, ज्याप्रमाणे प्रकटीकरणामध्ये दिलं, त्यांनी आपल्या साक्षाने आणि त्या ठिकाणी कोकराच्या रक्तानं त्यांनी सैतानावरती विजय मिळवला. आज एवढा मोठा विजय प्रभू परमेश्वर तुझ्या राज्यामध्ये आम्हाला प्राप्त करून तू दिलास. लेकरं आता त्या ठिकाणी इतके सतर्क झालेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रभू तुझी साक्ष प्रति संडेला तुझी साक्ष घेऊन त्या ठिकाणी तुझं ते गौरव करत आहे. याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. इथे आलेल्या सर्वांवरती आशीर्वाद पाठव. कोणालाही तू चांगल्या गोष्टीची कमतरता पडू नये याचे सर्वांना तू आशीर्वाद देत कर. सर्व काही मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. ह्या ठिकाणी सर्वांवरती आशीर्वाद पाठव. ह्या चर्चवरती आशीर्वाद पाठव. ह्या चर्च ॲडमिन करणारे सर्वांवरती आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नको. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, आम्हाला तू आशीर्वादित केली, याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतो, ऐक. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या प्रत्येकांवरती, लहान थोरांवरती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.